गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी मधील सबडिव्हिजन ऑफ अॅनाटॉमी आणि सबडिव्हिजन ऑफ फिजिओलॉजी शिकणार आहोत. तर सबडिव्हिजन म्हणजे काय, तर पहिल्यांदा जे आपण समजा एखादे कोर्स करत आहोत, नंतर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला त्याच्यातून एखादा स्पेसिफिक सब्जेक्ट चूज करावा लागतो. तसं सबडिव्हिजन असते ते म्हणजे अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी मधलं आज आपण वेगवेगळे सबडिव्हिजन बघणार आहोत. तर पहिलं अॅनाटॉमी मधलं काय, ग्रॉस अॅनाटॉमी. आता ही अॅनाटॉमी जी आहे ना, ह्या अॅनाटॉमी मध्ये एखादा ऑर्गन घेतला जातो आणि असं डोळ्यांना बघून एक्झामिनेशन म्हणजे त्याची तपासणी केली जाते की काय आहे बाबा त्याच्यामध्ये, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, ह्याचा अभ्यास केला जातो फक्त डोळ्यांनी पाहून. देन दुसरा आहे सायटोलॉजी. सायटोलॉजी म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये मायक्रोस्कोपचा यूज केला जातो. मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन केलं जातं, जसं की सेलचं एक्झामिनेशन असेल किंवा एखाद्या फ्लुइडचं एक्झामिनेशन असेल, त्या टाइप म्हणजे सायटोलॉजी मध्ये मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन येतं. खूप सोपं आहे. ग्रॉस अॅनाटॉमी म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहून एक्झामिनेशन करणं, सायटोलॉजी म्हणजे मायक्रोस्कोपचा यूज करून अॅनाटॉमी एखाद्या सेलची अॅनाटॉमी बघणं. रिजनल अॅनाटॉमी, आता रिजन नुसार एखाद्या पार्टचं अभ्यास करणं, म्हणजे जसं की आता आपला माणसाचे शरीर घेतला तर डोक्याचं किंवा खाली थोरॅसिक पार्ट आहे, नंतर ऍब्डॉमिन आहे, पेल्विक आहे आणि नंतर एक्स्ट्रीमिटीज ज्या आहेत, असं रिजन नुसार त्यांचा एक स्पेसिफिक अभ्यास करणं म्हणजेच त्याच्यात येतं रिजनल अॅनाटॉमी. नंतर फंक्शनल अॅनाटॉमी मध्ये काय येतं, तर समजा दोन ऑर्गन आहेत शेजारी शेजारी, तर त्यांचं कोरिलेशन कसं आहे बा, आता शेजारी शेजारी आहेत मग त्यांचं कोरिलेशन कसं असणार याच्यावरती ठरतं ते फंक्शनल अॅनाटॉमी. आता ते दोघं शेजारी राहून कसं एकमेकाशी कोरिलेट करतात ते येतं फंक्शनल अॅनाटॉमी. तर मित्रांनो, आता सबडिव्हिजन ऑफ फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे काय असतंय, स्टडी ऑफ फंक्शन. आता हे लक्षात ठेवायचं की जिथं फिजिओलॉजी येतं तिथं फक्त स्टडी ऑफ फंक्शन केलं जातं. न्यूरोमस्क्युलर, आता समजा तुम्हाला एखाद्या हातावरती किंवा कुठं पोळलं तर तो मेसेज आपल्या मेंदूपर्यंत जातो आणि मेंदू पासून नंतर तिथपर्यंतच येतो आणि मग नंतर आपला हात मागे होतो. हे झालं मेकॅनिझम ऑफ न्यूरोमस्क्युलर सिस्टीम. आता याच्यात कसं आहे बघा, न्यूरोमस्क्युलर सिस्टीम मध्ये हे जे इथून पोळल्यापासून ते मेंदूपर्यंत जाणं आणि मेंदूपासून परत इथपर्यंत रिफ्लेक्स येणं, हा म्हणजे न्यूरोमस्क्युलर फिजिओलॉजी. त्याचा जो स्टडी असतोय तो म्हणजे न्यूरोमस्क्युलर फिजिओलॉजी. देन रिस्पिरेटरी मेकॅनिझम. रिस्पिरेटरी मेकॅनिझम मध्ये काय येतं, आपण श्वास कसा घेतो, नंतर तो पास कुठून होतो, जसं की ट्रॅकिया असेल, नंतर ब्रॉन्काय, ब्रॉन्किओल्स, अल्व्हिओलाय आणि नंतर मग अल्व्हिओलायच्या सरफेस वरून ब्लड मध्ये ट्रान्सफर होतो. तर अशा प्रकारे रिस्पिरेटरी मेकॅनिझम असते. त्याचा ते कशा प्रकारे ट्रान्सफर होतो, कुठून कुठे जातो, ह्याचा अभ्यास करणं म्हणजे रिस्पिरेटरी फिजिओलॉजी. कार्डिओव्हॅस्क्युलर. कार्डिओ म्हणजे सिंपल भाषेत लक्षात ठेवायचं, कार्डिओ आलं तिथं हार्ट आलं. आता कार्डिओ म्हटल्यावरती हार्टशी रिलेटेड आहे एवढं तरी समजलं. आता कार्डिओव्हॅस्क्युलर फिजिओलॉजी मध्ये हार्टचं वर्क कसं आहे, हार्टचं पंपिंग वर्क कसं आहे, हार्ट काय काय कंट्रोल करतं आपल्या बॉडीमध्ये, जसं की ब्लड प्रेशर कंट्रोल करणं असेल, ब्लडला पंप करणं असेल, त्या प्रकारे त्याचा स्टडी केला जातो कार्डिओव्हॅस्क्युलर फिजिओलॉजी मध्ये. डायजेशन अँड मेटाबॉलिझम. आता आपण जेव्हा जेवण घेतो किंवा आहार घेतो काही असेल तरी, तर त्याच्यावरती आपली बॉडी कशी रिॲक्ट करते, म्हणजे पचन चालू असताना त्याच्यामध्ये काय काय बदल होतात आणि आपली बॉडी कसं त्याचा यूज करून घेते. आणि मेटाबॉलिझम मध्ये ते जे आपण घेतलेलं जे न्यूट्रिशन आहे ते बॉडी पर्यंत कसं पोहोचवते याचा अभ्यास केला जातो. नंतर इम्युनॉलॉजी, हा एक इंटरेस्टिंग असा पार्ट आहे, म्हणजे इम्युनॉलॉजी हा सेपरेट येतो थोडा. त्याच्यामध्ये आता इम्युनोग्लोबिन्स असतात आपल्या बॉडीमध्ये, जे इम्युनोग्लोबिन्स म्हणजे वेगळे वेगळे हे असतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. त्याच्यामध्ये अँटीबॉडी असतात. अँटीबॉडी मध्ये काय असते, अँटीबॉडी जी, अँटीबॉडी ए, अँटीबॉडी ई, अँटीबॉडी एम असतात. आता याच्यामध्ये हे जे सांगितलेले प्रकार आहेत त्याच्यात
त्यांचं फंक्शन वेगळं वेगळं आहे. आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर अँटीबॉडी ई जी आहे ते आपल्याला इन्फेक्शन पासून वाचवते. एक जर जनरल इन्फेक्शन असेल तर त्या एखाद्या फॉरेन पार्टिकलला किल करण्याचं काम करते. आता अँटीबॉडी ए आहे, ती अँटीबॉडी ए आपल्या जास्त करून लाळेमध्ये किंवा म्युकस मध्ये प्रेझेंट असते. ती ओपनिंगच्या इथं असते, म्हणून ती अँटीबॉडी ए फक्त स्टार्टिंगला असते, कुठं पण ओपनिंग जिथं असेल तिथं. मग पॅथोजन पहिल्यांदा येतो आणि तिथं अँटीबॉडी ए त्याला किल करते. आता ह्याचं जे मेकॅनिझम म्हणजे हे अँटीबॉडी ए त्या पॅथोजन वरती कसं रिॲक्ट करते ह्याचा अभ्यास करणं, किंवा अँटीबॉडी ई हे त्या पॅथोजन वरती कशी रिॲक्ट करते ह्याचा अभ्यास करणं म्हणजे इम्युनॉलॉजी. तर आता ह्याच्यातला इम्पॉर्टंट पार्ट असा की हे जे सब डिव्हिजन ऑफ एनाटॉमी आणि सब डिव्हिजन ऑफ फिजिओलॉजी आहेत, याचा जर तुम्ही थोडक्यात अभ्यास केला तर हे तुम्हाला 1 किंवा 2 मार्काला पेपरमध्ये भेटतात. तर ग्रॉस एनाटॉमी आणि सायटोलॉजी, रिजनल एनाटॉमी आणि फंक्शनल एनाटॉमी हे जे आहेत ते तुम्हाला 1 किंवा 2 मार्काला पेपरमध्ये पडण्याची शक्यता आहे. फिजिओलॉजी मध्ये एवढं काही पडत नाही, ते तुम्ही लिहू शकता. पण इम्पॉर्टंट तर फक्त ग्रॉस एनाटॉमी आणि सायटोलॉजी आहे, याच्याकडे लक्ष द्या. तर ग्रॉस एनाटॉमी म्हणजे काय सांगितलं तर फक्त डोळ्यांनी एखाद्या पार्टचं किंवा एखाद्या ऑर्गनचं एक्झामिनेशन करणं, आणि सायटोलॉजी म्हणजे एखाद्या मायक्रोस्कोपचा यूज करून एखाद्या पार्टचं ऑब्झर्वेशन करणं. ओके, थँक्यू.